चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आता आपल्या या डिझायनर गाऊनचे स्टिचिंगचे। आता आपल्याकडे हे कटिंग्स आहेत। आता ह्या कटिंग्सचं आपण स्टिचिंग करणार आहोत। तर सगळ्यात पहिले मी हा पुढचा भाग घेतला आहे गळ्याचा, हा आपला सरळ बाजू आहे आणि हा अस्तरचा कपडा मी आता ह्याच्यावरती असा ठेवला आहे। आता असा ठेवल्यानंतर आपल्याला शिलाई मारायची आहे। तर शिलाई ही आपण कुठून द्यायची, पहिले ही आपण अशी इथून शिवून घेणार आहोत गळ्याच्या बाजूने, आणि त्याच्यानंतर ही जी खालची डिझाईन आहे ही पण आपण इथून शिवून घेणार आहोत। आता हे आपण शिवून घेतलेलं आहे। आता इथे आपण छोटे छोटे कट देणार आहोत। आता कट देताना नेहमी लक्षात ठेवायचं, हे जे आपली स्टिचिंग आहे या स्टिचिंगच्या जवळ आपल्याला थोडासा कट द्यायचा असतो, कारण जर कट प्रॉपर बसला नाही तर आपला हा जो राऊंड शेप आहे, सेमी सर्कल म्हणा किंवा सर्कल म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचा जे टोक असतो, स्क्वेअर असतो, तो आपल्याला क्लिअर भेटत नाही। त्याच्यामुळे ही जे आपण कट देणार आहोत ते आपल्या ह्या शिलाईच्या जरासं जवळ असे देणार आहोत। हे बघा, मी तुम्हाला दाखवेन। हे बघा, हा जो कट दिलेला आहे हे आपण शिलाईच्या थोडंसंच पाठी जरासं असे हे जवळ असे दिलेले आहे। सेम पद्धतीने आपण इथे पण कट देऊया। आता आपण हा सरळ भाग करून घेतलेला आहे। आता ह्याच्यावरती आपण दाब शिलाई देणार आहे। ही दाब शिलाई मी आता गळ्यापासून सुरुवात करते द्यायला। हा आपल्या गळ्याची ही जी बाजू आहे ती शिवून तयार झालेली आहे, वरची बाजू। आता ह्याच्या खालच्या बाजूचा आपल्याला शिवायचा आहे पुढचाच पार्ट। आता आपण तो शिवूया। आता हे आपले पुढचे भाग आहेत आपल्याकडे, आता आपण त्याची शिलाई करणार आहोत। तर सगळ्यात पहिले मी हा पुढचा भाग घेतलेला आहे। आता ही माझी सरळ बाजू आहे साडीची, त्याच्यावरती मी हे अस्तर ठेवलेलं आहे। आता ह्या अस्तरावरती मी ह्या गळ्याच्या बाजूने वरून शिलाई देणार आहे 5 इंचावरून। आता मी ही शिलाई दिलेली आहे। सेम इथे सुद्धा आपण छोटे छोटे कट देऊन ही बाजू पलटी करणार आहोत आणि आता आपण इथे दाब शिलाई मारणार आहोत। हे आपलं शिवून झालेलं आहे पुढचा एक साईड। आता ह्याच्या साईडला लावायला आपले हे आहेत कटोरीचे भाग, तर ते सुद्धा आता आपण शिवणार आहोत। तर कटोरीचे भाग शिवताना हे आपण जसे नॉर्मल अटॅच करतो अस्तर त्याच पद्धतीने अटॅच करायचे। जसे ही माझी पाठची बाजू आहे आणि त्याच्यावरती मी हे अस्तर ठेवते आणि आता हे अस्तराला आपल्याला चारी बाजूने फक्त स्टिच करून घ्यायचं आहे, जॉईंट करून घ्यायचं आहे। तर आपल्याकडे हे दोन शिवून झालेले आहे पुढचे ही पार्ट। आता आपण ह्यांना जॉईन करणार आहोत। तर जसं आता हा आपला एक पोर्शन जॉईंट झालेला आहे कटोरीचा, आता ह्याच्यावरती मी दाब शिलाई मारून घेईन। सेम पद्धतीनेच आपल्याला ही जी टोकाची बाजू असते ही इथून सुरुवात करून असं खालपर्यंत आपण पोर्शन असा जॉईन करून इथे पण दाब शिलाई द्यायची आहे। आता आपल्याकडे हे दोन भाग शिवून झालेले आहेत, पुढचे हा वरचा आहे आणि हा खालचा आहे। तर आता आपल्याला हा अटॅच करायचा आहे। तर मी तुम्हाला दाखवते की हा अटॅच कसा करू शकतो आपण। तर त्याच्यासाठी हे पहिले दोन्ही जे भाग आहेत ते आपल्याला असे खोलावे लागणार आहेत आणि खोलून झाल्यानंतर जसं आपण फोटोमध्ये बघितलेलं की हा आणि हा आपल्याला मॅच करायचा आहे। तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले जी शिलाई आहे ते आपल्याला मारण्यासाठी आधी ह्या कपड्याला असं मध्यभागी ठेवून घ्यावं लागणार आहे। जसं हा ह्याचा मध्यभाग आहे आणि हा ह्याचा मध्यभाग आहे। तुम्ही पाहिजे तर मार्किंगसुद्धा करू शकता। जसा हा मध्यभाग आहे तर तसाच हा पण आपला मध्यभागच आहे। तर ह्या मध्यभागाच्या समोर ह्याचा मध्यभाग ठेवायचा आहे असा,
आणि उरलेल्या भागावरती अशी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर आपण आता शिलाई मारून झाल्यावरती बघूया आपला हा पॅटर्न जो आहे तो कसा दिसतो. ठीक आहे. आता इथे एक मला गोष्ट शेअर करायची वाटली का, जसं म्हणजे आपण कुठच्याही गोष्टीचं शिलाई करायला घेतो त्यावेळी आपण पहिले सुरुवात ह्या शेवटच्या भागापासून करतो. तर आपल्याला तसं नाही करायचं आहे. आपल्याला हा जो मध्यभाग आहे, मध्यभागाच्या समोर मध्यभाग ठेवून इथे आपल्याला शिलाई अटॅच करायची आहे. जसं मी ह्याच्यावरती हा 5 इंचावरतीच हा कपडा अटॅच केलेला आहे आणि इथून मी आता ही शिलाई घेणार आहे. तर तुम्हाला जसं सांगेन मी तुम्हाला इथे दाखवण्यासाठी इथे एक धागा बदलला होता. माझ्या ब्लू कलरच्या धाग्याने मी तुम्हाला दाखवलं होतं की दाब शिलाई कशी देतात. तर मी इथे धागा चेंज केलेला आहे. माझा जो मोरपंखी धागा आहे साडीच्या कपड्याचा, त्याने मी पुन्हा दाब शिलाई मारून घेतलेली आहे. आता मी इथे धागा बदललेला आहे. माझा ब्लू कलरचा जो धागा आहे टॉपचा, तो मी इथे अटॅच केलेला आहे मशीनला. आता मी शिवते. आता सेम पद्धतीने आपल्याला इकडून सुद्धा करायचं आहे. आता जसं तुम्ही बघू शकता इथे पूर्ण आपला हा जो पॅटर्न आहे गळ्याचा हा शिवून झालेला आहे. जसा आपला त्या व्हिडिओमधला पॅटर्न आहे सेम आपला तसाच पूर्ण इथे शिवून झालेला आहे पॅटर्न तयार गळ्याचा. आता मी ह्याच्यावरून पुन्हा एकदा एक डबल शिलाई मारणार आहे. तर ती मारूया आणि आपण पाठचा भाग करायला घेऊया. तर आता आपला हा पुढचा भाग शिवून झालेला आहे. जसं मी इथे एक लेस लावलेली आहे पातळ अशी, आणि हा आपला आता पूर्ण शिवून झालेला आहे पोर्शन. तर आता आपण पाठचा भाग करायला घेऊया. आता इथे आपण मागच्या बाजूचा पोर्शन घेतलेला आहे, कटिंग घेतलेली आहे. आता ती स्टिच करणार आहे. हे आहे साडीचा कपडा जे कटिंग, आणि हे आपलं अस्तरचं कटिंग आहे. तर अस्तरच्या कटिंगवरती माझं पाठीमागे एक हुक अटॅच आहे ड्रेसला. तर त्याच्यासाठी मी इथे थोडंसं एक गोलाकार असा शेप देते आणि हा मी शेप कट करते. आता इथे मी हा एक गोलाकार शेप छोटासा कट केलेला आहे. आता ह्या कटवरून मला शिवायचं आहे. आता ही माझी पाठची बाजू आहे, ही गळ्याची बाजू आहे, ही हाताची बाजू आहे. तर आता ह्याच्यावरती मी अस्तर ठेवते एकावरती. आता मी हे एका पोर्शनवरती अस्तर ठेवलेलं आहे. ही माझी सरळ बाजू आहे. सरळ बाजूवरती मी अस्तर शिवणार आहे. सगळ्यात पहिले मी गळ्याकडून 5 इंचाने एक शिलाई मारून घेणार आहे. आता हे आपल्या गळ्याकडे शिवून झालेलं आहे. तर आता आपण इथे शिलाई मारणार आहोत पूर्ण, आणि ही एक साईड शिवून घेणार आहोत पूर्ण. ही इथून सुरुवात करून ही अशी एक साईड. तर आता जसं इथे मी गळ्याला गोलाकार शिलाई दिलेली आहे, तर इथे मी छोटे छोटे कट्स पण घेतलेले आहे. जसं मी तुम्हाला अगोदर बोललेली शिलाईच्या इथून आपल्याला सेम इथे सुद्धा मी छोटे छोटे असे कट्स घेतलेले आहेत. आता आपण हा गळा पलटी करणार आहोत. आता मी इथे गळा पलटी करून घेतलेला आहे. पलटी केल्यानंतर हा आपला गळा असा दिसणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता एक क्लिअर फिनिशिंग आपली आलेली आहे गळ्याला सुद्धा. तर आपण आता ह्याच्यावरती दाब शिलाई मारणार आहोत. जसं आता तुम्ही इथे बघू शकता मी दाब शिलाई मारलेली आहे गळ्याला पूर्ण माझ्या पाठच्या बाजूच्या. तर आता मी हे साईडने पण शिवून घेईन आणि आता मी दुसरा जो गळा आहे तो शिवायला घेणार आहे. तर ह्याची आपण आता दाब शिलाई नंतर मारूया. आधी मी दुसरा गळा दाखवते, तुम्ही त्याचा. तर आता हा माझा दुसरा गळा आहे पाठीमागचा, दुसरी बाजू ह्याची. मी पहिले ह्याच्यावरती अस्तर ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. आता ह्या अस्तरावरती आपल्याला शिलाई मारायची आहे. ही शिलाई आता आपण फक्त इथून ह्या गळ्यापासून ह्या गळ्यापर्यंत घेणार आहोत. जसं त्या साईडला आपण इथे पण शिलाई मारली होती, तर ह्या साईडला आपण ती नाही मारणार आहोत. तर त्याचं कारण आता तुम्ही पूर्ण शिवून झाल्यावरती बघू शकता. हा पाठचा गळा पूर्ण आपला हा पलटी होऊ दे, अस्तरचा कपडा आतमध्ये. तर मी तुम्हाला दाखवते आपण तसं का केलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता एक छोटूसा गॅप मी ठेवलेला आहे. आता हे आपण कापून घेतलेला आहे आणि इथे छोटे छोटे ह्या शिलाईच्या जवळ मी क्रॉस कटिंग करत आहे. छोटेसे पण पलटी करून घेतलेला आहे. कुठच्याही स्क्रू ड्रायव्हर म्हणा किंवा पेन्सिलीच्या सहाय्याने तुम्ही हे पोर्शन सरळ करून घेऊ शकता आतमधून.
आता आपल्याला सरळ शिलाई द्यायची आहे इथून दाब शिलाई इथपर्यंत. आता ही आपण शिलाई पूर्ण करून घेतलेली आहे. आता आपला जो पुढचा गळा होता हा, तर या पुढच्या गळ्याची ह्याच्यावरती आपण शिलाई मारून घ्यायची आहे अशी ठेवून. आता ह्याच्यावरती आपल्याला इथे पाठी छोटे छोटे फ्लावर्स बनवायचे आहेत. तर ते फ्लावर्स कसे बनवायचे ते आता मी तुम्हाला इथे दाखवते. तर सगळ्यात पहिले आपण फक्त इथे हा खालचा जो एवढूसा पोर्शन आहे जवळजवळ 1 इंचाचा तो जॉईंट करून घेऊया. आणि आता जी आपण छोटी छोटी फुलं तयार केली होती ती आता बघूया कशी तयार करायची असतात. तर त्याच्यासाठी आपल्याला साडीचा कपडा लागणार आहे. आता हा बघा तुम्ही पाठचा गळा तुम्ही इथे बघू शकता तसा आपला शिवून तयार झालेला आहे. फक्त इथे आपल्याला जी डिझाईनमध्ये दाखवली होती फुलं, ती फुलं कशी बनवतात ती आपण बघूया. आता मी ही एक साडीची लांब अशी पट्टी कापून घेतलेली आहे. तर आता ह्या पट्टीची मला फोल्ड करायची आहे. तर ही मी फोल्डिंग कशी करणार आहे, सगळ्यात पहिले आपण असं फोल्ड करणार आहे मध्यभागी आणि त्याच्यानंतर ही पट्टी अशी फोल्ड करणार आहे. आता ही आपली पट्टी तयार झालेली आहे. तर ह्या आता आपल्याला पट्टीचे कटिंग्स घ्यायचे आहेत. तर आता हे कटिंग जवळजवळ मी किती घेणार आहे ते तुम्हाला दाखवते. जसं मी तुम्हाला अंदाज सांगते, इथे तुम्ही 3 इंचाचं जे असतं आपलं मार्किंग ते कटिंग घ्यायचं असतं. तर इथे मी हे 3 इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि हे मी इथे कटिंग करते. तर आता आपल्या ह्या पट्ट्या कटिंग झालेल्या आहेत सगळ्या. तर आता ह्या आपल्याला जॉईंट करायच्या आहेत. हा मी पाठचा भाग घेतलेला आहे. तर पाठच्या भागावरती जिथे आपण बघा एका साईडला पूर्ण फिनिशिंगवाली स्टिचिंग आणि एका साईडला आपण ओपन एरिया ठेवलेला, तर त्या बाजूला आता आपल्याला ह्या पट्ट्या अटॅच करायच्या आहेत. आता हे जॉईंट केल्यानंतर हे जसं इथे जॉईंट केलेलं आहे त्याच्यावरती आता आपल्याला हे असं जॉईंट करायचं आहे. आता हा जसा पाठचा गळा आपला शिवून झालेला आहे, तर आता आपण हे पुढच्या गळ्याला अटॅच करणार आहोत. आता हे शोल्डर आपल्याला अटॅच करण्यासाठी इथे ही थोडीशी जी आहे ती दाब शिलाई खोलावी लागेल, जवळजवळ अर्धा इंचाची. आणि त्याच्यानंतर हा जो अस्तरचा मागच्या बाजूचा अस्तरचा कपडा आहे तो आपल्याला असा पुढे घ्यावा लागेल पुढच्या बाजूवरती असा. आणि आता आपल्याला इथे एक शिलाई मारायची अर्ध्या इंचावरती सरळ. आता आपण ह्याला ज्यावेळी सरळ करणार त्यावेळी तुम्ही इथे बघू शकता शोल्डर हे आपलं जॉईंट झालेलं आहे आणि इथे कुठच्याही पद्धतीची तुम्हाला शिलाई दिसत नाही आहे शोल्डरमध्ये. तर सेम आपण इथे दुसऱ्यासाठी सुद्धा करणार आहोत तसंच. समोरच्या भागावरती हे दोन्ही सरळ भाग आहेत, सरळ भागावरती आपण सरळ भाग ठेवलेला आहे. त्याच्यानंतर इथून आपण थोडंसं जी आपली दाब शिलाई आहे पाठच्या भागाची ती अशी आपण थोडीशी ओपन करणार आहोत. ओपन केल्यानंतर हा असा जो फक्त अस्तरचा भाग आहे तो असा आपण हा फिरवणार आहोत पाठीमागे. आणि हा फिरवून झाल्यावरती आपण इथे शिलाई मारणार आहोत.
तर ही आता आपण शिलाई मारून घेतलेली आहे. आता हा पण भाग आपण आता सरळ करूया. तर इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की आपलं अस्तर जे आहे, अस्तरची शोल्डरची शिलाई ही लपलेली आहे. तर अशा पद्धतीने हेच तुम्ही जो शोल्डर लपवायचे हे जे कपडा आपल्याला जर शो नसेल करायचा, पूर्ण फुल फिनिशिंग शोल्डर शिवायचे असेल ब्लाऊजचे म्हणा किंवा तुमच्या ड्रेसचे म्हणा, तर तुम्ही हे अशा पद्धतीने शिवू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला कुठच्याही शोल्डर इथे जो टोचतो, जाडपणा लागतो, तो आपल्याला इथे लागत नाही. तर आपला हा पुढचा गळा आणि पाठचा गळा पूर्ण शिवून तयार झालेला आहे. जसा हा पूर्ण पॅटर्ननुसार. तर आता आपण पुढचं शिवायला सुरुवात करणार आहोत. जसे हाताची बाजू. आता हे आपले हात आहेत. हे आता आपले कपड्याचे, साडीच्या कपड्याचे 2 हात आहेत. हाताचे डायग्राम कटिंग केलेले. आणि अस्तरच्या कपड्याचे टोटल आपले 4 आहेत. हे 2 आणि हे 2. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कटिंगचं सांगितलं होतं की आपल्याला फुल फिनिशिंगवाला इथे हात शिवायचा आहे, तर तो आता आपण बघणार आहोत कसं शिवायचा आहे. तर मी हा पूर्ण 2 जे आहेत अस्तर हाताचे ते वेगळे ठेवते आहे आणि एक साडीचा कपडासुद्धा. आणि आता आपण ह्या साडीच्या कपड्याला एक अस्तरचा हात इथे जॉईंट करून घेणार आहोत. तर आपलं ही शिलाई झालेली आहे आणि आता आपल्याला हे पूर्ण फोल्ड करायचं आहे. तर हा थिकनेस जरासा आलेला आहे हातांमध्ये तुमच्या. आता आपले हे दोन्ही हात शिवून झालेले आहे. अस्तर पण त्याला अटॅच झालेलं आहे. तर आता आपल्याला हे दोन्ही भाग आपल्याला पुढच्या पार्टला जॉईन करायचे आहेत, आपल्या टॉपला. तर जसा हा माझा टॉप आहे, तर ह्याला मला जॉईंट करायचे आहे. आपण मोठ्या हाताने ही फिनिशिंग जी आहे ती नक्कीच देऊ शकतो. जसा हा शोल्डर आहे आणि आपण इथे कट घेतलेला होता, तर त्या शोल्डर आपल्याला इथे कटवरती ठेवायचा आहे बरोबर. आता हे आपल्याला पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे. जसं आपण योगपट्टी कसं फोल्ड करतो तसंच आपण इथे फोल्ड करायचं आहे आणि हा हात इथे वरती घ्यायचा. आपण पूर्ण अस्तरचा भाग इथे असा हा जोडून घेतलेला आहे. तर तुम्ही जसं इथे बघू शकता पूर्ण आपला हा हात जॉईंट झालेला आहे आणि इथे कुठच्याही पद्धतीची बघा तुम्हाला इथे शिलाई दिसणार नाही. ही शिलाई पूर्ण झाकलेली आहे. ही तुम्ही सिंगल अस्तर सोबत सुद्धा करू शकता, डबल अस्तर सोबत सुद्धा करू शकता, पण मी डबल अस्तर पुन्हा रिकमेंड करेन कारण की ह्याचा जो फिनिशिंग टच येतो तो खूप छान येतो. हात आपले खूप बाउन्सी आणि खूप सुंदर पद्धतीने आपल्याला इथे दिसतात. जसं एखादा डिझायनर ड्रेस असतो जो आपण यूट्यूब किंवा एखादं फॅशन डिझायनरकडून शिवून घेतो, त्या पद्धतीचा आपल्याला इथे एक लुक भेटतो. तर आता तुम्ही ह्याला दाब शिलाईसुद्धा देऊ शकता. ही अशा पद्धतीने माझी एक साईडची बाही लावून झालेली आहे, हात जॉईंट करून झालेला आहे. सेम पद्धतीने मी आता दुसऱ्या साईडचा सुद्धा हात असाच जॉईंट करणार आहे. आता हा आपला साडीचा कपडा आहे, तर साडीच्या कपड्यावरती हे बघा इथे मी तुम्हाला दाखवते. हा सरळ कपडा आहे आणि हा पण सरळ कपडा आहे. जसं आपण अस्तरचं स्टिचिंग केलेलं होतं, आम्ही सरळ कपड्यावरती सरळ कपडा हा असा ठेवून इथून अर्ध्या इंचावरून शिलाई मारून पलटी करून दाब शिलाई मारणार आहे. जसं आपण सेम अस्तरसाठी केलेलं होतं तेच आता आपण इथे फॉलो करतो. आता हे आपलं जॉईंट झालेलं आहे. आता अशाच पद्धतीने मी अस्तरसुद्धा जॉईंट करून घेतलेलं आहे आणि आता हा साडीचा कपडा जॉईंट करते आणि तुम्हाला पूर्ण फिनिशिंग दाखवते की कसं दिसेल आपल्याला. आता इथे मी साडीच्या कपड्याला अस्तरचा कपडा जोडून घेत आहे. हा आपला कमरेचा भाग आहे, त्याला मी हा ठेवलेला आहे अस्तर.
वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने माझी साडीचा कपडा आहे. साडीचा कपडा ही उलट बाजू आहे आणि ही माझी सरळ बाजू आहे. जसं तुम्ही इथे बघू शकता, ही बुट्टी माझी सरळ आहे, ही उलट बाजू आहे. उलट बाजूच्या आतमधून मी हे अस्तर लावते आहे साडीला. जस्ट आपण असं इथे कमरेच्या भागावरती अटॅच करणार आहे. जसं इथे बघा मी तुम्हाला दाखवलं, हे अटॅच केलेलं आहे मी अस्तरला, साडीच्या कपड्याला दोघांनाही घेऊन इथे शिलाई मारलेली आहे. तर आता हा आपल्या अस्तरचा बॉटम आहे, खालची बाजू. तर आता ह्या अस्तरच्या खालच्या बाजूला मला इथे फोल्ड करायची आहे. ही फोल्ड मी अशी करणार आहे पूर्ण. नाहीतर तुम्ही ह्याला ओव्हरलॉक सुद्धा करू शकता किंवा बीडिंग जे असते ते बीडिंग सुद्धा करू शकता किंवा अशी सुद्धा शिलाई मारू शकता. तर आता मी पूर्ण माझ्या अस्तरची ही शिलाई मारून घेते आणि नंतर आपण टॉपला हा खालचा जो गोल भाग आहे अम्ब्रेलाचा कटिंग केलेला तो आपण जॉईन करूया. तर जसा आता आपला हा टॉप आहे, आता ह्या टॉपला मी खालचा जो आपण गोल अम्ब्रेलाचा घेर शिवलेला आहे तो अटॅच करणार आहे. तर जसं आपण ही आपली कंबर आहे, तर ह्या कमरेला आपल्याला अटॅच करायचा आहे. तर हा जसा माझ्याकडे कमरेचा भाग आहे साडीचा, तर तो मी आता अटॅच करते ह्याला. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले मला याची मिड पॉईंट घ्यायला लागणार आहे. असा हा मी एक मिड पॉईंट कट केलेला आहे, जसं आपण हातासाठी वगैरे कट करतो सेम त्याच पद्धतीने. आणि आता आपल्याला टॉपचा सुद्धा जो मिड पॉईंट आहे तो कट करायचा आहे इथे, किंवा तुम्ही एक मार्किंग टाकू शकता चॉकच्या मदतीने तरी चालेल. आता आपल्याला इथे भेटलेला आहे हा मिड पॉईंट. हा माझा साडीचा कपडा आहे, तर हा पण माझा सरळ साडीचाच कपडा आहे. आता ह्या साडीच्याच कपड्यावरती मी असं ठेवून इथे शिलाई करणार आहे. तर जर इथे बघितलं तुम्ही तर मिड पॉईंटला हा मी मिड पॉईंट टच केलेला आहे बरोबर. आणि इथे आता मी हा जॉईन करणार आहे अर्धा इंचाच्या शिलाईवर. आता सेम असंच आपल्याला हे बघा, आता इथे आपला हा पोर्शन जॉईंट झालेला आहे पुढच्या भागाला. तर आता सेम असंच आपल्याला मागच्या भागासाठी सुद्धा जॉईंट करायचं आहे. आणि आता हे पूर्ण आपण साईडने आतल्या बाजूने ही शिलाई घेणार आहोत खालपर्यंत. हे मग आपलं पूर्ण फिटिंग माप इथे आपण टाकणार आहोत, कमरेचं, छातीचं, हाताच्या गळ्याचं, आणि त्यानुसार आपण पूर्ण स्टिच करणार आहोत. त्याच्यानंतर ही जी खालची आपली बॉर्डर राहते आहे, या बॉर्डरला आपल्याकडे ही जी साडीची आपण कटिंग केलेली जी पट्टी होती ती इथे आपण जॉईन करणार. आता हे तुमच्यावरती आहे, तुम्हाला अशी प्लेन जॉईन करायची आहे का इथे प्लेट्स घ्यायच्या आहे. जरी तुम्ही प्लेट्स घेतल्यात तरी पण हा तुमचा जो गाऊन आहे तो खूप सुंदर दिसणार आहे, खूप छान लुक येणार आहे त्याला. तर जशी तुमची चॉईस असेल तसं तुम्ही एक तर प्लेन पण अटॅच करू शकता किंवा इथे छोटे छोटे असे तुम्ही प्लेट्स सुद्धा घेऊ शकता. चला तर मग आपल्या बघूया पूर्ण गाऊनचा फिनिशिंग लुक कसा येतो ते. हा आपला पूर्ण ड्रेस तयार झालेला आहे. तर आता मी जसं इथे पाठी तुम्हाला दाखवलेलं, इथे आपल्याला छोटी छोटीशी असे डिझाईन तयार करायचे. तर मग आता ती डिझाईन आपण कशी तयार करणार आहोत. तर जसं आता हे आपलं फोल्ड आहे, शिवलेलं आहे, तर ते आपल्याला असं इथे फोल्ड करावं लागतं. आणि आपल्याला हा सुई धागा लागतो. मी सुईमध्ये धागा घातलाय, मी इथून सुई वरती काढलेली आहे आणि ह्याचा जो हा मध्य भाग आहे तो असा मध्य भाग घेऊन ह्याला असं शिवलं. पुन्हा एक शिलाई मी अशी घेतलेली आणि इथे एक छोटीशी एक गाठ तयार केली. जसं तुम्ही इथे बघू शकत असाल, मी इथे एक छोटीशी अशी गाठ तयार केली. मी खालचा हा जो कपडा आहे आता तो पुन्हा घेते डबल आणि तो पूर्ण इथे असा शिवून एक फुल तयार केलं. इथे तुम्ही पाहिजे तर मनी सुद्धा लावू शकता. मनी सुद्धा इथे खूप छान सुंदर दिसेल. मनी लावल्यानंतर सेम तुम्हाला हीच ह्या सगळ्या पट्ट्यांसोबत डिझाईन फॉलो करायची आहे. तर मग आता आपण बघूया ह्याचा फायनल लुक कसा दिसेल.
आता इथे पूर्ण आपण ही डिझाईन दिलेली आहे. आता ही पूर्ण आपली पाठीची बॅक डिझाईन तयार झालेली आहे. आता इथे आपण एक हुक लावणार आहोत. ज्यावेळी हे हुक लावून होईल आपलं, त्यावेळी आपला हा पूर्ण ड्रेस घालण्यासाठी गाऊन हा रेडी झालेला आहे.